आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र भर में मराठा समाज के आरक्षण की मांग को लेकर कई जगहों पर आंदोलन। दरअसल महाराष्ट्र में मराठा समाज ओबीसी में आरक्षण की मांग को लेकर पिछले कई सालों से मांग कर रहा है। लोकसभा चुनाव खत्म होते ही मराठा आरक्षण के योद्धा मनोज जरांगे पिछले 4 दिनों से भूख हड़ताल पर बैठे हैं, जिसके सपोर्ट में आज बुधवार सोलापुर जिला तालुका बार्शी में मराठा समाज की ओर से रास्ता रोक आंदोलन किया गया। गेल्या वेळेस बसले होते, परंतु निवडणूक झाल्यावर आताही त्या ठिकाणी उपोषणाला समाजाच्या न्याय मिळण्यासाठी आज 5वा दिवस आहे। 5वा आंदोलन आहे, 4था दिवस आहे। वास्तविक पाहता आपल्या मराठा समाजाच्या सगळ्याचा विचार करून आपल्या तालुक्याचे मराठ्याचे आमदार राजाभाऊ राऊत हे दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले। त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर सल्ला सलामत केलेला आहे, कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी परवाच त्यांनी जरांगे पाटलाकडे जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेली आहे। तरी आपण सर्वांनी मिळून या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत, परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचं इतरही समाजाचं आभार मानतो। पोलीस स्टेशनने बी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या वतीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सर्कल साहेबांनी स्वीकारावं, आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्या आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून देता येईल तेवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। दादाने मोठ्या मनानं ह्या वेळेस सहभाग घेतला, त्यांचं वैयक्तिक मी आभार मानतो।